36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड व्यापारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी एनगाव येथील ढाके हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यापारी बंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. कार्यक्रमामध्ये बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष लवघडे साहेब, नुकत्याच बोदवड पोलीस ठाण्यामध्ये रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक एडके मॅडम, गोपाल अग्रवाल तसेच मोहित अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व, शिस्त, कायद्याचं पालन, सामाजिक जबाबदारी आणि आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी आवश्यक मूल्यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चांगले संस्कार आणि सामाजिक भान जोपासावं असा संदेश देखील मान्यवरांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री गड्डम सर यांनी प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व व्यापारी संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि व्यापारी बंधूंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय. समारोप प्रसंगी श्री गोपाल अग्रवाल यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री गड्डम सर, शिक्षक वृंद, पोलीस अधिकारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी बंधूंचं मनपूर्वक आभार मानलेत. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याचा आदर्श संदेश देत बोदवड व्यापारी संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. लहानपणापासूनच त्यांना तसं मार्गदर्शन शिक्षकांचं, घरच्यांचं लागत असते. वातावरण कसं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की आज जमाना खूप बदललेला आहे. वाचनालय आहे ठीक आहे, परंतु आता कोणी पण गेले आपण हायकोर्टला जा, मी स्वतः ॲडव्होकेट आहे त्यामध्ये म्हणतो, हायकोर्ट वगैरे जा, दुसरीकडे जा, तिथं ई लायब्ररी आहे. आता कोणी पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही आहे. ई लायब्ररी काय आहे की कॉम्प्युटराईज किंवा मोबाईल सेक्शनवरती सर्व केस लॉज वगैरे आहेत. ते सर्च केले की तुरंत आपल्याला पर्टिक्युलरली सेक्शन वगैरे कोणतं पाहिजे, काय पाहिजे ते सर्व मिळून जातं. तर माझं असं आपल्याला म्हणणं आहे, विनंती आहे की आपण सर्व मोबाईलचा एक चांगल्या प्रकारे संधी म्हणून उपयोग करा. आपण एक वेळ ठरवा. मी माझ्या मुलाची पण वेळ ठरवलेली आहे. रोज ते शाळेतून आल्यानंतर त्यांना 1 तास आम्ही मोबाईल देतो. त्यामध्ये त्यांना अर्धा तास आम्ही एंटरटेनमेंट म्हणून देतो आणि अर्धा तास शिक्षण म्हणून देतो. या शुक्रमत्रा होता, या वेळावर दंडमानित करा याचे पद्मासना, या ब्रह्मादर्शन करत प्रभुते देवई सदा वंदिता, सामान पात्र सरस्वती भगवती निश्चेषी जाड्यापा. आता शारदेला नमन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. सार्वजनिक जीवनात येताना आपण समाजाच्या प्रती काहीतरी आपल्या कर्तव्य असतं आयोजित करण्यात आलं. याच्यापूर्वी नाडगावला आम्ही एक तेथे बस थांबली आणि सर्व विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे असे लाईनीनं वरती चढत होते. आणि दुसऱ्या ठिकाणी असं आहे की ते एवढे गर्दी करतात मुलं. आणि ही पद्धत एवढी मला आवडली, मी सगळ्यांना आवर्जून सांगितलं की सर हे तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे तुमचं सर आणि तुमच्या शिक्षकवृंदाचं आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो की फार शिस्त चांगली तुम्ही लावलेली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.